सांगलीतील काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांची भेट घेऊन सांगलीतील नागरिक समस्येबाबत चर्चा केली व आयुक्त तथा प्रशासक यांनी या कामाचे लवकरात लवकर निवारण करण्याचे आश्वासन दिले। नवप्रसारण न्यूज सांगली। सांगली विधानसभेची निवडणूक मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढवली आणि ही निवडणूक लढवत असताना मी संवाद सांगलीसाठी हा जो उपक्रम राबवला होता, निरनिराळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटून जो माझा जाहीरनामा तयार केलेला होता, त्यामधले काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मी आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शुभम गुप्ता साहेबांची भेट घेतली। यामध्ये प्रामुख्याने शेरी नालाचा जो प्रश्न आहे, गेले 50 वर्ष तो प्रश्न सुटलेला नाहीये आणि त्या प्रकल्पासाठी जो 99-93 कोटीचा प्रस्ताव जो मंत्रालयाकडे पाठवलेला आहे, तो केवळ आणि केवळ पाठपुराव्याच्या अभावी तो मंजूर होऊ शकलेला नाही। याकडे मी त्यांचं लक्ष वेधलं आणि या संदर्भामध्ये लवकरच आपण पाठपुरावा करावा। त्याचबरोबर आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीचा आमदार म्हणून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण नुकतंच शेरी नाल्याचे जे पंप बंद पडले, पुन्हा एकदा सांगलीकरांना दूषित पाणी प्यावं लागलं आणि अशा वेळेला या आता प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे, हे मी लक्ष वेधलं। माननीय आयुक्तांनी नवीन मंत्रिमंडळ तयार झाल्या या प्रश्नामध्ये पाठपुराव्या संदर्भामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा जो आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेला होता, तो की आपल्या जो नागपूर रत्नागिरी जो हायवे आहे, त्या हायवेला कनेक्टिव्हिटी आता फक्त इनाम धामणी गावातून आहे। त्यामुळे वनलेसवाडी ते मार्केट यार्ड पर्यंतची सर्व ट्रॅफिक ही इनाम धामणीतून कोल्हापूर सांगली कोल्हापूर रस्त्याला जाऊन मिळते, त्या मुख्य हायवेला जाऊन मिळते आणि अशा वेळेला ह्या हायवेची कनेक्टिव्हिटी वाढावी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जो आल्दर चौक आहे विलिंग्डन कॉलेजचा इथला, ते स्फूर्ती चौकातून तो थेट रस्ता आपल्या या नवीन हायवेवर जाऊन मिळू शकतो, त्या प्रश्नाकडे मी लक्ष घातलं। त्याचबरोबर विजयनगर चौकातून आपल्या कोर्टाच्या पासून जो राहणारा रस्ता आहे, जो कुंभारमाळापासून पुढं, तोही रस्ता पुढं या रत्नागिरी नागपूर हायवेला मिळू शकतो, याच्याकडे मी लक्ष वेधलं। त्याचबरोबर सांगलीमध्ये नवीन पर्यटन स्थळ कोणतेही नाही, त्याच्याकडे मी लक्ष वेधलं। मी जाहीरनाम्यामध्ये पर्यटन क्षेत्राबद्दलचा उल्लेख केलेला आहे आणि त्याकरता सिटी पार्क करता जी जागा राखीव आहे, त्यामध्ये पर्यटन विभागाकडे प्रस्ताव देऊन सिटी पार्कचा काही भाग जरी डेव्हलप झाला की ज्या ठिकाणी आपले सांगलीकर मिरजकर नागरिक जाऊन त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील, असं ठिकाण निर्माण आपण करू शकतो। सांगलीतलं जे नाट्यगृह आहे, जे ऑक्सिडेशन प्लांटच्या इथं आहे, त्याच्या संदर्भातला पाठपुरावा आणि त्याचबरोबर त्या नाट्यगृहाच्या येथेच एक चांगलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी भरावा, कारण हॅबिटॅट असेल, क्रीडाई असेल, हे अजूनही या ठिकाणी नेमिनाथ नगरच्या ग्राउंडवर भरवलं जातं। अनेक वेगवेगळे प्रदर्शनही आज त्या ग्राउंडवर भरतात, त्यामुळे एक चांगलं प्रदर्शनासाठी एक चांगलं सेंटर तिथं उभं राहावं, अशा आज मी मागण्या त्या ठिकाणी केल्या आणि माननीय आयुक्त अत्यंत या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। त्यांनी माझ्या या चांगल्या कल्पनेला आणि ज्या मागणीलाही त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि लवकरच ते त्या संदर्भामध्ये कारवाई करतो असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। माननीय आमदार सुधीर गाडगीळ हे पुन्हा नव्यानं आमदार झालेले आहेत, त्यांना मी शुभेच्छा देतोच। विकास कामाकरता त्यांना माझं नेहमीच सहकार्य राहील, परंतु सांगलीच्या ज्या प्रलंबित समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरता माझा त्यांच्यावर दबाव असेल, प्रशासनावरही दबाव असेल। एकूणच सांगलीच्या विकासासाठी मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नेहमीच कटिबद्ध यापुढे काळातही राहणार आहे। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।